चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये नवगर संघ विनंती असेल शेवटचा आणि अंतिम कॉल. बोलो लाइन पक्की है. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर फलंदाज महेश आहे. गोलंदाजी पांढरा गोलंदाज मास्टर ब्लास्टर 40 हा खेळाडू दिसतोय सचिन. नक्कीच 5 षटकांचा सामना 30 चेंडू होता. सकाळच्या सत्रापासून 40+ पाहायला मिळाले का नाही तर या संघात होईल का हे देखील पाहायचं आहे. तर नक्कीच ॲडव्होकेट सचिन नक्कीच वकील आहेत. गोलंदाजी पॉइंटला गोलंदाज सचिन, स्ट्राईकला असेल सचिन टू सचिन. सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा येतो. पहिला चेंडू सचिन टू सचिन. शाळा बॅकफुटला गेला, पंच केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रायल होते. 1 बॉल 2 बॉल यस यस पिझ्झा 4 रन आहेत. बाउंड्री होताना दिसते. 4 धावा येतात. पहिल्याच चेंडूवर चौकार येतो. चौकार दिवशी संघाचं खातं 4 या धावसंख्येने खोललं होतं. स्टार्ट होतो फाउंडेशन श्री गणेश केले जाते 4 या धावसंख्येने. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंट सज्ज झालाय. अजून देखील लाईन अँड लेंड भरकटतो कारण की पहिल्या चेंडू चौकार येतो. चांगलं हे मैदान पाहायला मिळतं. दोमन या ठिकाणी स्पर्धा 20-22ची स्पर्धा आगळीकोडी समाज एकता दाखवताना दिसतोय आजच्या दिवसात. शाला फुटचा चेंडू समाचार घेतला. 1 बॉल 2 बॉल यावेळेला कार्पेटरच्या सहाय्याने चेंडूला कॅरी केलेला
कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत धावून पडून पूर्ण 2 धावा संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिजे तर 2 चेंडू टाकून झाले 6 धावा धाव फटकावर लागले जातात. शाल फुलटा चेंडूचा समाचार घेतला होता लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रायल होतो. एक धाव कंप्लीट पूर्ण. दुसरी धावाचा कौल असेल का तरी असं नाही. 7 धावा 3 चेंडू. शावला नक्कीच लेग स्टिक सोडून होतो. पंचांचा इशारा येतो पॉईंटचा. एका अवंतर धाव इथे अवंतर धावांच्या संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिला तर पुढे सरकेल 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. चेंडू टाकून झाले तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 3. या स्पर्धेत 8 षटकार 15 चौकार. यावेळेला नक्कीच काय घडेल बाउन्स असा क्षेत्ररक्षणाच्या मस्तकाला बसतं. चेंडू चौकारण्याचा संघाचा स्कोरबोर्ड चांगलं तर नक्कीच 8 धावा धावफटकावर लागल्या जात आहेत. चांगले स्कोर 8 सोडून 12 धावा धावफटकावर लागल्या जातात. चेंडू टाकून दिल ते 4. नक्कीच सफल संघाचा नंदन या ठिकाणी यायचा मॅच तुमचं राहिलं होतं. नंदन या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज याला फुलटच चेंडू होता. फुलटच चेंडूचं व्हेरिएशन चांगलं मिळत नाहीये. चेंडू पाहिलं तर बॅकवर्ड स्कोर रिझनला गेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. एकदा कंप्लीट 13 धावा धावफटकावर लागल्या जात आहेत. आता सचिन मागे तेवढे शेवटचा चेंडू असेल. यावेळी सुरेख डाव म्हणावं लागेल. चेंडू जर पाहिलं तर कव्हर पॉईंटच्या दिशेने जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. एकदा होईल शेवट पहिले धावसंख्या धावा लागल्या होत्या. बिनबाद नाबाद जिंदाबाद 14 धावसंख्या. षटक पहिले धावसंख्या धावा लागल्या तर जवळजवळ 14 धावा सहकारी अध्यक्ष स्वप्नील भोईर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चे किताब देण्यात येते. नक्कीच नंदन चांगली आक्रमकता दाखवली. फलंदाजी गोलंदाजी चांगली दाखवली. त्याच्या जोरावर संघ विजय. तुम्हाला हार्दिक स्वागत. गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज आलाय निलेश येतो. गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज सज्ज झाला निलेश. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिला चेंडू जवळपास पहिल्या षटकात 14 धावा खर्च केला गोलंदाजाने सचिन याने. शाळा नक्कीच शॉर्ट चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. नक्कीच दुखापत असेल तर आमच्यापर्यंत नक्कीच फर्स्ट एड बॉक्स ची देखील व्यवस्था असेल. नक्कीच मैदानाच्या प्रथम असता पाणी नाही. पाणी नक्कीच पाणी आहे. तर नक्कीच पहिल्याच चेंडू काय अप्रतिम हाताळला. ऑब्रिकचा मारा होता. सरळ चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर पॅड वजन आदळतो. निर्धार चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू चांगला हाताळला कारण की पहिल्या षटकात जर पाहिलं तर 14 धावा खर्च केला. पुन्हा एकदा गोलंदाजी पांडव सज्ज झालाय. शाळा नक्कीच कर्कटचा फटका चेंडू जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण आहे. एकच धावेल. एका धावाने संघाचा स्कोरबोर्ड यावेळेला 1 धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट कसं करायचं नक्कीच फलंदाजाला माहित आहे किंवा वरतीच्या धावा या ठिकाणी अंकित केली जातील. 1+1 म्हणजे या एकच धाव त्या ठिकाणी 2 धावा. 1 धावा म्हणावं लागेल. 2 धावा कन्वर्ट केल्या जातील. 16 धावा धावफलकावर लागल्या जातात. निलेश चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर निर्धाव त्यानंतर या 2 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंटवर सज्ज झाला निलेश. शाळा नक्कीच पंचांचा इशारा येईल. यस, ऑफस्टिक सोडून जातो. एका अवंतरच्या स्वरूपात धाव नोंद केली जाईल. धावसंख्या जाऊन पुसते 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 2 थेट टाकून झाले मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर मुगलपाडा, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवघर. शाळा नक्कीच षडाप्लान चेंडू होता त्याला हुक करायचा होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणाच्या नक्कीच किती धावा देऊन झाली असा ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी या 4 धावा जाता होतं. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 4 धावांना संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल 21 धावा. धावफटकावर लागले जाते. चेंडू टाकून झाले तर 3 धावा. 3 चेंडू टाकून झाले मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येवर जर बळ दिलं तर 21 धावा धावफटकावर लागले जातात. चांगलं 3 स्टार लाईव्हच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज केलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंट सज्ज झालाय. याला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जर पाहिलं तर फर्स्ट स्लिपच्या 2 जायला क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत एक धाव. एका धावने संघाचा स्कोर बोर्ड पुढे सर्कल 22 या धावसंख्येवर पोहोचेल. चेंडूंचा खेळ जर पाहिला तर जवळपास 4 चेंडू मैदानाच्या आत टाकून झाले. 22 धावा धावफटकावर लागले जातात. एका बाजूला मोगरपाडा तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवघर. पुन्हा एकदा गोलंदाज शाळा सुरेख हिट म्हणावं लागेल. चेंडू जर पाहिला तर तर नक्कीच चांगला षटकार पाहायला मिळाला. षटकारनिशी धावसंख्या जर पाहिले तर 28 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. धावफलक जर पाहिलं तर वेगाने पुढे सरकेला 28 धावा धावफटकावर लागल्या जात आहे. शेवटचा चेंडू निलेशच्या षटकातील लास्ट टू गो दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. शाला पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिलं तर निवडून स्लॅममध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न स्वतः बॉलर चेंडूला आडवेपर्यंत हे 2 धावा पूर्ण केले जातात. षटक समजा दुसऱ्या 12 चेंडूच्या खेळानंतर जर पाहिलं तर जवळजवळ धावा लागला होता. धावफटकावर 30. चांगलं समीकरण सकाळच्या सत्रापासून हेच टफ बॅटर पाहायला मिळेल. कारण की नक्की जर पाहिलं तर 12 चेंडू 30 धावा आल्या होत्या. अजून देखील 18 चेंडूत किती धावा होती हे देखील पाहायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवर सज्ज झाला. तिसरे षटक घेऊन निलेश पाटील. गोलंदाजी पॉइंटवर निलेश पाटील. खेळा फुलटा चेंडू होता. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये काय कमालीची झेल घेतलंय. एक चांगली झेल म्हणावी लागेल. पहिल्याच चेंडू सफलता मिळते निलेश पाटील याला. फलंदाज डगआउटच्या दिशेने जाईल. फलंदाज जर पाहिलं तर सचिन बॅक टू डगआउट. चांगली फलंदाजी करू शकला नाही तरी पण त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 2 चौकार येताना पाहायला मिळाले. वनडाऊनसाठी खेळण्यासाठी येतो नितीन येतो. आता मात्र धावसंख्या चांगली आहे. 30 धावा धावफटकावर लागला जातो. या षटकात जर 5 ते 6 धावा आल्या तर जर पाहिलं समोरचा संघ मोगरपाडा संघ कमबॅक करू शकतो. कारण की जर पाहिलं 2 षटकातच 30 धावा आल्या. तीस धावा. एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन येतोय. नितीन येतो.
नो स्ट्राईक एंडला बघतोय नितीन गोलंदाजी मार्कून निलेश पाडेल पुन्हा एकदा सज्ज झालाय. शेवटला चांगला ड्राईव्ह म्हणायला गेलं सिली मिड ऑन दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव एका धावाने संघाचा स्कोर पुढं 31 या दशकावर पोहोचेल. चेंडू टाकून झाले ते 2. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंट सज्ज झालाय. निलेश स्ट्राईकला आत्तापर्यंत फलंदाज असेल महेश सर नितीन असे स्ट्राईकला. आता यावेळेस स्टेपआउट खेळला फटका काय फटका खेळला. एलिव्हेशन चांगलं नव्हतं तरी सुद्धा या धावा जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त एक धाव. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालता. एक धाव आली. एका धावाने संघात बदल धावसंख्या जर पाहिला तर 32 या धावसंख्या जाऊन पोहोचेल. आपण बघतोय 3 स्टार लाईव्हच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज केलं जाते या स्पर्धेत. जर पाहिलं तर आगडी कोणी यावला नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. चेंडू किती फटक्याचं एलिव्हेशन जर बघितलं तर स्टेपआउट होऊन खेळला फटका जास्तीत जास्त समोर येऊन खेळला फटका 6 धावांसाठी यूज इट षटकार. षटकाराचे संघाचं धावफलक जर पाहिलं तर काय कमालीचं धावफलक पाहायला मिळतं. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 5 षटकांच्या सामन्यामध्ये ह्याच धावा येताना पाहायला मिळतात. 2 चेंडू शिल्लक या शेवटचे यावेळेला चांगला ड्राईव्ह म्हणावं. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षण आहे यावेळेला एकच धाव समाधान मानावं लागेल कारण की एक धाव या ठिकाणी येणं महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडूवर जरी एक धाव आली आता मात्र स्कोअर चांगला आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही. चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा एक चेंडू धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा धावफटकावर लागल्या जातो. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी पांढरा सदस्य निलेश पाडेल. शेवटचा फुलटा चेंडू नक्कीच बिमारचा मारा पंचांचा किती धाव येतील पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. हाईट इज फॅक्टर नक्कीच जास्तीत जास्त उंचीचा चेंडू पाहायला मिळाला. हाईट इज फॅक्टर नो चेंडूचा इशारा पंचा फ्री हिट असेल का नक्कीच फ्री हिट नसेल याची देखील दक्षता घ्यायची. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक असेल. या चेंडू फक्त 1+1 अवंतरच्या स्वरूपात 2 धावा आल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंट सज्ज झाला. लोअर फुलटच चेंडू फोडून खेळण्याचा प्रयत्न होता. नक्की 7 बॉल्स टू नक्कीच 45 धावा धावफटकावर लागलेल्या आहेत. 3 षटकात 45 धावा आल्यात. अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडूत किती नक्कीच जवळपास जर विचार केला तर नवगड संघ 15च्या रनने खेळतो. प्रत्येक षटकात 15 धावा जरी केल्या तरी संघ विजय होऊ शकतो. परंतु आतापर्यंत अजून देखील 12 चेंडूचा खेळ असेल. 15च्या स्ट्राईक रेटने खेळतो नगरपाडा संघ. गोलंदाजी पॉइंट गोलंदाज आला सहदेव. नक्कीच चांगलाच फुटबॉलचा हा पाहायला मिळतो. गोलंदाज चांगली गोलंदाजी असेल त्याच्यामध्ये क्षमता असेल कारण की त्याला माहिती आहे जवळपास पाहिलं तर 45 धावा धावफटकावर लागल्या जातात. आता मात्र इथून कमबॅक करावं लागेल. शाळा नक्कीच मोठा फटका करण्याचा प्रयत्न नक्कीच एलपीएस स्वरूपात बाद झाला असता. जास्तीत जास्त ऑफस्ट्रिकच्या बाहेर पाहायला मिळाला चेंडू. एक धाव इथे एका धावाने संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिलं नक्कीच बॅटची कडा घेता हा चेंडू जर पाहिला तर 1 धाव येईल. एका धावाने संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिलं तर 47 धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. आजच्या दिवसातील नक्कीच हाय स्कोर असेल. शावला नक्कीच जास्तीत जास्त बाहेर ऑफिशियल पंचाचा इशारा येतो. ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेर चेंडू आहे. ओव्हरच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल. एका धावाने संघाचा स्कोरबोर्ड पुढे सरकेला जाऊन पोहोचेल. सध्या
47 धावा धावफटकावर लागले जातात. तर नक्कीच 47 धावा चांगल्या धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहे. सहदेव गोलंदाजी पॉईंट यावेळेला फुलटच चेंडू होता. नक्कीच जास्तीत जास्त झोडकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे. निलेश आहे त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र जर पाहिला तर 48 धावा धावफटकावर लागल्या जात आहे. सहदेव चेंडू जर पाहिला देऊन टाकले 3 धावा या 2 चेंडूत खर्च करतो सहदेव. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंट सज्ज झालाय. शेवटला स्टॉपआउट केला फटका काय क्लासिकल स्ट्रोक पाहिला. 1 बाउंड चेंडू निघून जाईल काही असा 1 बाउंड. जर पाहिलं तर आता मात्र नवघर 40+ या संघाचा मास्टर ब्लास्टर संघात जर पाहिलं तर 50 गाठलेलं अर्धशतक या त्याच्या टीम्स या ठिकाणी झालेला आहे. आजच्या हायस्ट स्कोर याला नक्कीच मोठा फटका 6 धावेसाठी एक बिग ब्लास्टचा षटकार चौकारानंतर षटकार या पुढचा सामना एका बाजूला खारेगाव तर दुसऱ्या बाजूला राहील. दोन्ही संघांना विनंती असेल यानंतरचा शेवटचा षटका आता तुम्ही यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. टॉस एका बाजूला खारेगाव दुसऱ्या बाजूला राहील. गोलंदाज पांडू सज्ज झाले. याला स्टॉपआउट केला फटका काय क्लासिकल स्ट्रोक मारतो पण यावेळेला चेंडू फसला. संघाचं दाखवलं जर पाहिजे तर 60 या धावसंख्येवर पोहोचतो. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील. शाळा पुन्हा एकदा स्टॉपआउट केला फटका काय क्लासिकल स्ट्रोक आहे. 1 बॉल चेंडू नक्कीच हाय स्कोर हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. 62 धावा आतापर्यंत लागले जाते. शेवटचं अंतिम एक षटक असेल. या षटकात किती धावा येतील हे देखील पाहायचं. नक्कीच गोलंदाजी पॉइंटर गोलंदाज येतो विष्णू येतो. नक्कीच एक चांगला नियम यांच्या फुटबॉलच्या माध्यमातून 5 गोलंदाजाचा वापर आणि 5 षटकांचा सामना काय कमाईचा. प्रत्येक बॉलला हा फ्रेश बॉल पाहायला मिळेल. शाळा नक्कीच मोठा फटका खेळला. चेंडू फसलाय काही असा चेंडू हवेच्या नक्कीच जर चेंडू तर पाहिला तर लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी एकच चांगला षटकार पाहायला मिळतो. नक्कीच आक्रमक रूप धारण केला. एका बाजूला पाहिला तर नवघर संघाचा सचिन बाद झाल्यानंतर महेश आणि नितीनने तर मैदान गाजवूनच ठेवलं. जवळपास जर पाहिलं तर धावा धावफटकावर 68 लागले जातात. पुन्हा एकदा मोठा फटका 1 बॉल चेंडू निघून जाईल. नक्कीच 72 धावा या स्पर्धेतील सर्वात हाय स्कोर हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. 72 धावा धावफटकावर लागले जातात. नक्कीच अजून देखील 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या बाकी असेल कारण की काय धावा बनल्या. तर पुन्हा एकदा मोठा फटका लॉंगच्या मधून 1 बाउंड 2 बाउंड चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्यामध्ये क्षेत्ररक्षण होतं. किती धावा येतील तर या 2 धावा. दोन्ही संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिलं तर 72 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. 73 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल तो 3.
पुन्हा एकदा गोलंदाज पांडू सज्ज. शाळा नक्कीच जास्तीत जास्त टेप आउट करण्याचा प्रयत्न, पण त्यांचा विचार होतो एक वाईट चेंडू जास्तीत जास्त ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतो. 74 धावा धावफटकावर लागले जातात. शाळा पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, पण आता मात्र काहीच पंच करू शकणार नाही, कारण की हा ब्रेकचा मारा होता. चांगला गोलंदाज म्हणावा लागेल, तेवढीच चांगली फलंदाजी देखील होते दोन्ही फलंदाजांकडून. एका बाजूला जर पाहिलं तर महेश, दुसऱ्या बाजूला नितीन चांगली फलंदाजी करतोय. अजून देखील 2 चेंडूचा खेळ असेल. धावसंख्या जर पाहिली तर 74 धावा. याला नक्कीच मोठा फटका. चेंडू थांबणारच नाही, चेंडू निघून जाईल. 80 धावा धावफटकावर लागल्या जातात. जवळपास जर पाहिलं तर 80 धावा या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट हाय स्कोर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग धावातील. लास्ट टू गो. 80 धावा धावफटकावर लागल्या तर स्टेपआउट करण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो. क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत किती धावा येतील याचा दुसऱ्या धावाचा कॉल आहे. 82 धावा. खारेगाव संघ यायचं टॉस साठी यायचं. एका बाजूला राहील तर दुसऱ्या बाजूला खारेगाव. चला खारेगाव संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर टॉस साठी यायचा आहे. किती 82 धावा धावफटकावर लागल्या जातात. 83 धावांचं उद्दिष्ट असेल, एक भलं मोठं उद्दिष्ट मोगरपाडा संघासमोर नवकर संघाने ठेवलेलं आहे. चला राई आणि खारेगाव दोन संघाला विनंती करतो. खारेगाव संघ यायचा लवकरात
नक्कीच या नाणेफेक संदीप भोईर यांच्या हस्ते होईल. नक्कीच संदीप भोईर यांच्या हस्ते ही नाणेफेक होईल. एका बाजूला जर पाहिलं तर खारेगाव, दुसऱ्या बाजूला राई. नक्कीच युट्यूब या ठिकाणी कॅमेरा तर नक्कीच तशाला जर पाहिलं तर लिडरची प्रॅक्टिस जर होते त्यांचे देखील स्पर्धक या ठिकाणी येत आहेत. या तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामना सुरुवात करा. नक्कीच सामना सुरुवात दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. जवळजवळ 83 धावांचं उद्दिष्ट असेल. नक्कीच सामना सुरुवात दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू शाळा बॅटफुटला गेला, जागा मिळाली. शॉट बॉल होता त्यानंतर फुल केला, पॉवरफुल सक्सेसफुल नाही झाला आणि त्याच्या स्वरूपात तर नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका काढायचा होता, कारण की आव्हान देखील तेवढं मोठं आहे. 83 धावांचं उद्दिष्ट आणि 83 धाव कशा प्रकारे पूर्ण होतील हे देखील पाहायचे गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंट सज्ज झालं. पहिल्याच चेंडूवर गडीबाद मिळतो विष्णू या ठिकाणी बाद. विष्णू या ठिकाणी बाद होतो. यावेळेला चांगला ड्राईव्ह नक्कीच तेवढा चांगला फुटबॉल खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. या अशा प्रकारे या धावून पण पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव आता मात्र स्टार्ट ऑफ द फाउंडेशन खातं 2 या धावसंख्येने खोललं जातं. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंट सज्ज झालाय. शाळा नक्कीच बॅकफुटला गेला, पंच केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला, एकदाचा दुसऱ्याचा कावळा चला. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या मधून. 2 धावा येतात. 2 धावांना संघाचा स्कोर करतो जाऊन पोहोचले जवळपास 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. चेंडू टाकून मैदानी क्षेत्रात 3. नक्कीच चांगली गोलंदाजी होते. शाळा नक्कीच इलेक्ट्रिक सोडून जाईल यात कुठली शंका नाही. 1+1 अवंताच्या स्वरूपात 2 धावा येतील. अजून देखील ऍड होईल का तर नाही. 1+1. तर नक्कीच धावसंख्या धावा लागल्या जातात, लगावल्या जात आहेत. 6 धावा धावफडकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज अकुट्टा पोषक चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला
नक्कीच 4 धावा येत आहेत या चेंडूवर कमबॅक करणं हा गरजेचा असेल. नक्कीच प्रथमच खारेगाव संघाने टॉस विन करून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आतापर्यंत जर धावा जर पाहिल्या तर 10 धावा पाहायला मिळतात. 4 चेंडू 10 धावा धावफटकार पाहायला मिळतात. शाळा नक्कीच स्लॉग मध्ये आलता चेंडूला पाठवले. तर नक्कीच दुसरा गडी बाद होतो सचिन याच्या मार्फत. अजून देखील जर पाहिलं तर जवळपास 1 चेंडूचा खेळ शिल्लक जर पहिल्या षटकात जर पाहिलं तर 11 धावा आल्या. तर असेच मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण की 83 धावांचं एक मोठं उद्दिष्ट आहे त्यांच्यासमोर. याला बॅकफुटला गेला पंच करायचा होता. पंचांचा नक्कीच इन्सारा येईल हा निर्धाव चेंडू. नक्कीच षटक संपते पहिलं धावसंख्या धावा लागल्या जातात जवळपास 11 धावा पहिल्या षटकाच्या नंतर 11 धावा 2 गडी बाद. त्र्याऐंशी धावांचं लक्ष घेऊन मोगरपाडा संघ फलंदाजी करत असताना सहदेव स्ट्राईक घेईल. तो गोलंदाज योगेश नंबर 2चा गोलंदाज आहे. नवघर संघातील पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा झालेल्या आहेत पहिला चेंडू. आता मात्र लोवन फुलटॉस चेंडू आहे आणि 4 धावा नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडलेला आहे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. धावसंख्या 15 झालेली आहे. गोलंदाज 35चा आहे आणि दोन्ही फलंदाज 55 वर्षाचे आहेत आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. पुढचा चेंडू योगेश यांचा. योगेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सहदेवसाठी. आता मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडू संपलेला आहे. चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीत. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निर्धाव गेलेला आहे. धावसंख्या अजूनही 15वर थांबलेली आहे. दुसरं शतक मैदानामध्ये सुरू आहे योगेश यांच्या रूपाने. पुढचा चेंडू योगेश यांचा सहदेवसाठी. आता मात्र पुढे येऊन हा चेंडू अतिशय चांगला फटका, अतिशय देखणा फटका. 4 धावा सहदेव यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 19. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या 19 वर थांबलेली आहे. कमबॅक केलेल्या योगेश यांनी जवळजवळ 83 धावा करायच्यात 5 षटकामध्ये. धावांची गती वाढवावी लागेल दोन्ही फलंदाजांना सामना जिंकायचा असेल तर मोगरपाडा संघाला. पुढचा चेंडू योगेश यांचा. आता मात्र थोडा शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र चांगला फटका म्हणावा लागेल तिकडे. तिथे संतोष मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव काय रोखू शकत नाहीत सहदेवाला. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा झालेल्या आहेत. पाच चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा दिलेल्या आहेत योगेश यांनी. शेवटचा चेंडू असलेल्या शतकातील खेळण्यासाठी सज्ज लीलाधर. आता मात्र चांगला फटका समोरच्या दिशेने.
तिथे क्षेत्ररक्षण महेश तामोरे यांच्या मार्फत मात्र 2 धावा या फलंदाजाला मिळतात. या 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे 22. धावसंख्या झालेली आहे 22. 2 षटक संपलेल्या धावसंख्या झालेली आहे 22. अजूनही 18 चेंडू आणि 61 धावांची गरज. उरलेले 18 चेंडू आणि 61 धावा म्हणजे जवळजवळ 20 ची सरासरी प्रत्येक षटकामागे करावी लागेल मोगरपाडा संघातील फलंदाजाला. महेश तामोरे मीरा भाईंदर महानगरपालिकेतील महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेले परमानंट कर्मचारी. एक 51वा वाढदिवस आताच त्यांनी साजरा केला काही दिवसापूर्वीच. आता गोलंदाज येतोय तो विलास. विलास यांचा पहिला चेंडू स्ट्राईक घेईल तो सहदेव. आता मात्र स्लोवर चेंडू. वेट अँड वॉच. एक धाव रोखू शकत नाही सहदेव याला. चांगलं क्षेत्ररक्षण होते प्रदीप तांबोरे मार्फत. धावसंख्या झालेली आहे 23. विलास यांचा पुढचा चेंडू लीलाधरसाठी. आता मात्र पुन्हा पॉइंटच्या दिशेने टोलावून काढलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप तामोरे. मात्र चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा काय रोखू शकत नाही लीलाधर यांना. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा झालेल्या आहेत. 3रं शतक मैदानामध्ये सुरू आहे. विलास. आता मात्र पुन्हा एक स्लोवर चेंडू असेल. अतिशय चांगली गोलंदाजी विलास यांची. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद विकास यांच्या मार्फत. अतिशय चांगलं देखणं क्षेत्ररक्षण. फलंदाज धावचित होत आहे सहदेव यांच्या रूपाने. चांगली फलंदाजी गेली आणि 3रा फलंदाज बाद होतोय तो मोगरपाडा संघाचा. धावसंख्या 26 असताना आता खेळण्यासाठी जातोय तो निलेश. विलास यांचा पुढचा चेंडू लीलाधरसाठी. आता मात्र चांगला चेंडू आहे. लेग बाईचा इशारा येतोय. अवांतर धाव. या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा झालेल्या आहेत. 3रं शतक मैदानामध्ये सुरू आहे विलास यांच्या रूपाने. आता मात्र चांगला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय का. मात्र झेल तिथे सुटतोय. झेल सुटलेला आहे. मात्र 2 धावा काय रोखू शकत नाहीत. निलेशाने आपलं खातं खोललेलं 2 धावेने तर संघाला नेऊन ठेवले ते 29 धावसंख्येवर. विलास यांचा पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू लेग ब्रेक चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू जातोय. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या आहे ती 29. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज आहे. चोपन्न. बारा चेंडू आणि 54 धावा. आता गोलंदाज येतोय अजय म्हात्रे. अजय यांचा पुढचा चेंडू. नवीन शतक हाताळतो अजय.
यांचा पहिलाच चेंडू खेळण्यासाठी सज्ज लीलाधर. आता मात्र चेंडू डिफ्लेक्ट होतोय यष्टीरक्षकाच्या हातातून सुद्धा. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिकडे. 22चा इशारा. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा झालेल्या आहेत. अजय यांचा पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू मारला. अतिशय चांगला फटका आहे आणि तिथे 4 धावा. आउटफील्ड थोडी खराब असल्यामुळे 4 धावा मिळत आहेत त्या निलेश याला. या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा झालेल्या आहेत. चौथं शतक अजय यांच्या रूपाने मैदानामध्ये सुरू आहे आणि फलंदाजीसाठी खेळतोय तो म्हणजे निलेश. चांगला फलंदाज मोगरपाडा संघातील. अजय. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू अजय म्हात्रे यांचा. निर्धाव चेंडू गेलेला आहे. अजूनही शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि धावांची गरज आहे 49. 9 चेंडू आणि 49 धावा. आता मात्र चेंडूची कट लागून बॉल थर्डमॅनच्या दिशेने जातोय. 1 धाव निलेश यांच्या खात्यामध्ये जमा होतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू अजय यांचा. आता मात्र चांगला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढले लीलाधर यांनी. अतिशय चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल लीलाधर यांचं. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली ती 36. पुढचा चेंडू अजय यांचा. फुलटॉस चेंडू आहे बघूया आणि झेल सुटलेला आहे तिकडे विकास म्हात्रे यांच्या मार्फत. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिकडे. मात्र 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली त्या 38. आता शेवटचे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 45. 6 चेंडू आणि 45 धावांची गरज. आता गोलंदाजीसाठी येतोय तो विकास म्हात्रे. विकास यांचा पहिला चेंडू लीलाधर साठी. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. अतिशय चांगली फलंदाजी म्हणावी लागेल लीलाधर यांची. लीलाधर यांच्या खात्यात 2 धावा जमा होतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा झालेल्या आहेत. अजूनही 43 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. आता मात्र फलंदाज बाद होतो तो म्हणजे लीलाधर. अतिशय चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. वय वर्ष 55. या वयामध्ये त्यांनी अतिशय चांगली फलंदाजी या मैदानावर त्यांनी केलेली आहे. आता नवीन फलंदाज जातोय तो निकेश. लीलाधर यांचे छोटे बंधू आहेत ते आणि त्यांना चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू शिल्लक आहेत त्यांच्या माहितीसाठी आणि धावांची गरज आहे 43. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावांची गरज आहे 43. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लेग ब्रेकचा मारा विकास म्हात्रे यांच्याकडून.
अतिशय चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा मला वाटते हा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 41. विकास यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निकेशसाठी. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे विलास यांचं. विकास वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव. धाव संख्या झालेली आहे ती 42. शेवटचा चेंडू या शतकातील. आता मात्र मॅच इथे संपलेली आहे. मुघलपटाच्या खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी हात मिळवण्यासाठी नवगड संघातील खेळाडूंकडे ते जायचं आहे मैदानामध्ये. आता या पुढचा सामना आहे तो म्हणजे राई आणि खारीगाव. खारीगाव संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेले आहे ते राईगाव संघाला. राई आणि खारीगाव हा एक सेमीफायनलचा सामना होईल आणि नवगड आणि सफाळे हा एक सेमीफायनलचा सामना होईल. चला मॅन ऑफ द मॅच महेश यायचं. चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी केली. चला महेश मॅन ऑफ द मॅच. संदीप भोर यांच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले जाते. चांगली फलंदाजी केली, आक्रमकता रूप धारण केली, झडपास जास्तीत जास्त षटकार पाहायला मिळाले. 3 षटकार 3 चौकार यांच्या बॅटीतून पाहायला मिळाले. आक्रमकता रूप धारण केलं होतं त्याच्यावर मॅन ऑफ द मॅच. आता एका बाजूला राहील तर दुसऱ्या बाजूला खारेगाव. पाणी सोडण्याने वाटते